आज जे आपण तेल बनवून तयार करणार आहोत त्याचे दोन फायदे आहेत। एक तर आपण केसांसाठी तर वापरणारच आहोत, शिवाय आपल्या स्किनसाठी सुद्धा म्हणजे चेहरा गोरा करण्यासाठी सुद्धा हे तेल आपण वापरणार आहोत। चेहऱ्यावरती कितीही खोलवरचे डाग असतील ते गायब करण्यासाठी सुद्धा हे जे तेल आहे खूप जास्त फायदेशीर आहे। तेल बनवण्याची पद्धत जी आहे ती खूप सोपी आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। खूप थोडक्यामध्ये मी हे जे तेल आहे ते बनवून तुमच्याशी शेअर करणार आहे। अजिबात मोठा व्हिडिओ होणार नाहीये, एकदम शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। नमस्ते माय टू फॅमिली, कशा तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। तर या व्हिडिओमध्ये आपण एक तेल बनवणार आहोत ज्याचे दोन फायदे असणार आहेत, केसांसाठी आणि स्किनसाठी। बघा आता हे जे तेल बनवायची प्रोसेस आहे खूप तामझाम यामध्ये अजिबात लागणार नाही। मोजक्या 3 ते 4 वस्तूंमध्ये आपण हे जे तेल आहे ते बनवून तयार करणार आहोत। तर त्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागणार आहेत आता बघा। ज्या पण मी वस्तू वापरलेल्या आहेत त्या टॅग केलेल्या आहेत। इथे तुम्हाला कुठेतरी दिसेल, नाही म्हटलं तर तुम्हाला व्हिडिओच्या खाली जिथं प्रोडक्ट म्हणून दिसतंय तिथं तुम्हाला या सर्व वस्तू मिळून जातील। कुठेही इकडे तिकडे धावपळ करायची अजिबात गरज नाही। ऑनलाईन सगळं काही तुम्ही मागवू शकता। डिस्काउंट मध्ये या वस्तू ज्या आहेत त्या घरपोच तुम्हाला मिळतात। तर चला, सगळ्या वस्तूंची सोय मी करून दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता। परवडल्या तर घ्या, नाही म्हटलं तर तुम्ही बाहेरून सुद्धा घेऊ शकता। तर बघा, हे तेल बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर काय लागणार आहे? खोबऱ्याचं तेल। हे जे तेल बनवतोय आपण खोबऱ्याच्या प्युअर खोबऱ्याच्या तेलामध्येच बनवायचं आहे। कोणतंही सुवासित खोबऱ्याचं तेल वगैरे वापरायचं नाही। एक तर पॅराशूटची बॉटल घ्या, नाही म्हटलं तर तुम्ही जे घाण्याचं तेल मिळतं म्हणजे गावाकडे वगैरे घाणे काढले जातात बघा, ते जर तेल मिळालं तर खूपच चांगली गोष्ट आहे। पण ते जर तेल तुम्हाला मिळालं नाही तर तुम्ही पॅराशूटची बॉटल जी असते ती घेऊ शकता। आणि साधारणतः आता हे जे तेल बनवते मी 125 ग्रॅमच्या हिशोबाने बनवते। 125 ग्रॅम मी खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे? ही आयुर्वेदिक एक वस्तू घालायची आहे। 2 वस्तू आपल्याला आयुर्वेदिक लागणाऱ्या आहेत आणि या वस्तू तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल आहेत। जर काही कारणास्तव तुमच्या आजूबाजूला इथं मिळत असतील कुठेतरी म्हणजे की चांगल्या क्वालिटीच्या, तर तिथून तुम्ही घेऊ शकता। जर तुम्हाला मिळाल्या नाही तर तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता। तर बघा, यातल्या दोन्ही वस्तू कोणत्या आहेत? तर पहिलीची वस्तू आहे ती आहे रतनजोत। हे रतनजोत जे आहे आयुर्वेदिक वनस्पती आहे आणि याचा केसांसाठी आणि स्किनसाठी खूप जास्त प्रमाणामध्ये वापर केला जातो। हे आपल्याला हवं आहे। आता हे जे बनवतोय तेल आपण कुठलेही या तेलामध्ये केमिकल आपण मिक्स करणार नाही आणि आयुर्वेदिक पद्धतीने हे जे तेल आहे बनवणार आहोत। त्यामुळे याचे जे रिझल्ट आहेत त्यानं थोडासा वेळ तुम्हाला नक्की लागणार आहे। 15 ते 20 दिवस याच्या वापरानंतर तुम्हाला थोडासा फरक जो आहे तो दिसायला सुरुवात होणार आहे। एकदा वापरलं, दोनदा वापरलं याचा रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही। यामुळे अगोदरच सांगते की याला फॉलो करणं तितकंच महत्वाचं आहे। बघा, सगळ्यात अगोदर वस्तू कोणती लागलेली आहे आपल्याला? खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये काय ऍड करायचं आहे आपल्याला? रतनजोत। हे जे आहे कागदासारखं असतं, पानासारखं असतं, तुम्ही काही म्हणू शकता। काही याचे पार्ट जे आहेत ते एकदम पातळ असतात तर काही खोडासारखे सुद्धा असतात। तर थोडासा पार्ट मोजका घ्या तुम्ही। 125 ग्रॅम तेलासाठी साधारणतः तुम्हाला 5 ग्रॅम किंवा 6 ग्रॅम पुरेसं आहे। 10 ग्रॅम पर्यंत तुम्ही घेऊ शकता आणि जर अंदाजे घातलं तरी काही हरकत नाही। अंदाजे थोडंसं हे रतनजोत जे आहे ते घालायचे आपल्याला यामध्ये। आणि त्यानंतर तिसरी वस्तू जी लागणारी आहे ती आहे वाळ्याची जुडी। आता वाळ्याची जुडी ही सुद्धा म्हणजे तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल, नाही म्हणलं तर तुम्हाला कुठल्याही म्हणजे आयुर्वेदिक वस्तू ज्या मिळतात त्या दुकानामध्ये सुद्धा मिळून जाईल। पण बऱ्याचदा ही वाळ्याची जुडी मिळणं थोडंसं अवघड होतं, त्यामुळे मी इथं तुम्हाला टॅग केलेला आहे म्हणजे की इथं ती वस्तू जी आहे ती टॅग करून दिलेली आहे, तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल। तर बघा, या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या मिक्स करायच्या आहेत, व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत आणि त्यानंतर म्हणजे एकत्र करायच्या आहेत। आणि तुम्ही ही जी बॉटल आहे, हे जे तेल आहे, काय करू शकता? उन्हामध्ये ठेवू शकता, नाही म्हटलं तर हलकसं डबल बॉईल मेथडने म्हणा किंवा हलकसं गरम करायचं आहे। गरम तेलामध्ये या वस्तू घालायच्या आहेत आणि त्यानंतर मग एकदम उकळतं नाही, हलकसं कोमट करू शकता तुम्ही। आणि त्यामध्ये या वस्तू म्हणजे वाळ्याची जुडी, थोडीशी वाळ्याची जुडी आणि रतनजोत जे आहे ते घालायचं आहे आणि 1 दिवसानंतर तुम्ही लावू शकता। जर तुम्हाला हे उन्हात ठेवायचं असेल तर 2 ते 3 दिवस तुम्हाला उन्हात ठेवावं लागेल आणि त्यानंतर हे जे आहे ते तुम्ही वापरू शकता। ताईनो, याच्या नियमित वापराने म्हणजे महिना ते 1.5 महिन्याच्या वापरानंतर 15 दिवसात रिझल्ट तुम्हाला मिळायला सुरुवात होणार आहे। पण महिना ते 1.5 महिन्याच्या वापरानंतर तुम्हाला जो रिझल्ट आहे तो स्पष्ट दिसणार आहे आणि तुम्हाला तुमच्या केसांमध्ये जो फरक दिसणार आहे तो सुद्धा एकदम क्लिअर दिसणार आहे। म्हणजे की
याचा फरक, याने केस वाढतात, हेअरफॉल जो आहे तो कमी होतो आणि केसामध्ये चमक येते. हे या केसांसाठीचे फायदे आहेत. आता स्किनसाठी कसं वापरायचं, रात्री तुम्हाला चेहरा धुवून हे चेहऱ्यावरती लावायचे, हलक्या बोटांनी मसाज करायची आहे. महिन्याभरानंतर तुम्हाला याचा रिझल्ट जो आहे तो दिसणार आहे. चेहऱ्यावरती जे पण डार्क स्पॉट्स म्हणजे खूप चिवट जे डाग असतात ते जातील आणि चेहरा तुमचा ब्राईट होण्यासाठी मदत होणार आहे. हे विकत जे तेल आहेत ताईनो, आता बघा यावरतीच आधारित बनवलेले म्हणा किंवा या वस्तूंचा वापर करून बनवलेले तेल खूप जास्त महाग आहेत. आपण कमीत कमी पैशामध्ये हे घरच्या घरी सगळं काही बनवू शकतो, तेही एकदम कुठल्याही केमिकलचा वापर न करता. तर अशा करते हे तुम्ही नक्की फॉलो कराल. ज्यांच्या पण चेहऱ्यावरती डाग आहे त्यांनी सुद्धा हे तेल जे आहे ते वापरावं. आणि ज्यांच्या चेहऱ्या म्हणजे ज्यांचे केस जे आहे ते खूप जास्त हेअरफॉल होते म्हणा किंवा केस अजिबात वाढत नाहीत, त्यांनी सुद्धा हे तेल जे आहे ते सुद्धा वापरू शकतात. आता बघा, एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात घेणं महत्वाचं आहे. जर तुम्ही चेहऱ्यासाठी जर हे तेल बनवत असाल तर तुम्हाला वाळ्याची जुडी घालायची अजिबात गरज नाही. फक्त आणि फक्त 2 वस्तूंचा वापर करून तुम्ही हे तेल बनवू शकता. जर तुम्ही केसांसाठी बनवत असाल तर मग मात्र यामध्ये वाळ्याची जुडी घाला, हे नक्की लक्षात ठेवायचं आहे. तर आशा करते व्हिडिओ आवडला असेल, ताईनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. माहित नाही आपली परत भेट होईल न होईल, त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे आपली भेट जी आहे ती वारंवार होत राहील. तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.